नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते। आज आपण नाश्त्यासाठी झटपट बीटाचे कटलेट कसे करायचे ते पाहू। बीटाचे कटलेट करण्यासाठी मिक्सर जारमध्ये 10-15 कढीपत्त्याची पानं, 4-5 लसूण पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या घालायच्या, कोथिंबीर घालायची थोडीशी आणि हे मिश्रण बारीक वाटून घ्यायचं। आता 2 बटाटे आणि 1 बीट उकडून घ्यायचं। बटाट्याची आणि बीटाची साल काढून खिसून घ्यायचं। आता यात वाटलेला हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा, 1 चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घालायचे। आता यात 1 वाटी चुरमुऱ्याचा चुरा घालायचा। पावसाळी हवेमुळे चुरमुरे सादळले होते, ते मिक्सरवर बारीक करून घेतले। हे सर्व मिश्रण आता छान मिक्स करून घ्यायचं। मी रात्रीच बटाटे आणि बीट उकडून ठेवले होते, ठेचाही आपण करून ठेवू शकतो। पूर्वतयारी केल्यास कटलेट अगदी 15 मिनिटात होतात। या रेसिपीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे। तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। आता हे मिश्रण छान मिक्स करून झालं आहे, त्याचे छोटे छोटे कटलेट करून घ्यायचे। तुम्हाला हव्या त्या आकारात त्याचे कटलेट करून घेऊ शकता। बीटाचे कटलेट करून झाले आहेत। आता प्रत्येक कटलेट रव्यामध्ये घोळून घ्यायचं। तव्यावर तेल सोडून ते गरम झाल्यावर त्यात प्रत्येक कटलेट ठेवून घ्यायचं। आता हे कटलेट खमंग आणि खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत छान शेकून घ्यायचं। तुम्हाला आवडत असल्यास हे कटलेट तळू शकता। सर्व कटलेट भाजून झाले आहेत। हे गरमागरम कटलेट सॉस किंवा चटणीबरोबर छान लागतात। तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा। धन्यवाद।